एका गाय मागे 3-4 हजार रुपये कमी कमी फायदा झाला ना एका गाय. मग 10 गाय असे तर महिन्याला 40,000 रुपये किंवा 30,000 तर कुठे गेले नाहीत. मी सतीश दादा सोगाडगे, मुक्काम पोस्ट कोंडबावी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मी 4 महिन्यापासून डायमंड 30+ वापरत आहे. त्याच्या अगोदर दुसरी वापरत होतो, पण वाघमोडे साहेबांनी मार्गदर्शन केल्यापासून आपण 30+ वापरत आहे. तर आपल्याला दुधामध्ये एका गाय मागे कमी कमी 2 ते 2.5 लिटरचा एका टायमाला फरक पडलेला, म्हणजे दूध वाढ झालेली आहे आपली. आणि त्याच्यामुळे गायच्या तब्येत, आणि त्याच्याबरोबर आपण बुस्ट पण वापरतो 30+ बरोबर. कालवडीसनी स्पेशल जी पेंट आहे 25 किलो मध्ये बॅग मध्ये येते, आपण बुस्ट वापरत आहे. तरी आपल्याला डायमंड मुळे 30 ते 40% फायदा झालेला आहे, म्हणजे पहिल्या पशुखाद्यापेक्षा जास्त. आणि डॉक्टर जे कमी कमी 50% बचत झालेले. डॉक्टर जे गोट्यावर सारखं व्हिजिट होते ते 8 दिवसात एकदा दोनदा, तर आठवड्यात 1 दिवस सुद्धा आपले व्हिजिट होत नाही. आणि गाभण राहण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे फेल शक्यतो होत नाही त्या गाय. आणि समर डायरिया वगैरे आता उन्हाळ्याची चालतंय ते अजिबात सुद्धा कन्हैया डायमंड 30+ मुळे अजिबात सुद्धा आपल्या गोट्यावर त्याचा ती नाही, इफेक्ट नाही काय सुद्धा समर डायरियाचा. एक जन्मल्यापासून 20 दिवसानंतर आपण बुस्ट चालू केले, आतापर्यंत जी बंद नाही बुस्ट. जास्त रिझल्ट आहे बुस्टरचा, म्हणजे कमी दिवसात जास्त वाढ आहे कालवडींची बुस्ट मुळे. 30+ मुळे फॅट मध्ये 3 ते 4 पॉईंटचा फरक पडलेला, आणि एसी मध्ये 3 ते 4 पॉईंटचा. म्हणजे कमीत कमी 30 रुपये लिटर असलं दूध तर 33-34 रुपये आता चालवलं आपल्याला दर बसतोय. 36+ आपण दर चालतोय, किंवा 3-5-8 पेक्षा 3 रुपये जास्त दर बसतोय आपल्याला. खर्चात बचत आणि उत्पन्न म्हणजे 30 ते 40% आपला पहिल्या ह्याच्यापेक्षा फायदा झालेला आहे दुधात, आणि एसीमुळे फॅट क्वालिटी वाढल्यामुळे. आणि क्वालिटी एकसारखी टिकून राहते, म्हणजे सकाळ जेवढी बसते तेवढी संध्याकाळ बसते. किंवा त्यात काय बाबा एक टाइमला 4 पॉईंट फरक पडतो, दुसऱ्या टाइमला असं किंवा टेम्परेचरमुळे काय फरक पडतो. 30+ मुळे काय सुद्धा फरक पडत नाही, रेग्युलर रोटेशन टिकून राहते आहे असं. इतर आता आमची तर बरेच गोटवाले कोण कोण वापरतात, म्हणजे प्रत्येक जणाला, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे किंवा वाघमोडे सांगितलं आम्ही 4-5 गोट्यावर चालू सध्या पेंट. ते गेल्या 2 महिन्यापासून आम्ही वापरायला सांगितले, त्यांना सुद्धा रिझल्ट चांगला आलेला. ती आता सध्या ती सुद्धा वापरते, 30+ वापरते ती. आणि कालवडीला ती सुद्धा त्याला आम्ही सांगितलं बुस्ट ही आपली कालवड बघितली लगेच मध्ये कुठे तुम्ही पेंट जाताय, आपण सांगतो बुस्टच वापर, कारण जे आपण खरं आहे वापरते रिझल्ट आहे, त्यामुळे आपण ती सांगणार ना, दुसरे काय सांगू शकत नाही आपण ना. जे वापरते त्याचा रिझल्ट आहे ना. दूध उत्पादन आता 2-2.5 लिटर दूध वाढलं एका टाइमात, तर बघा 20 दिवसात 5 लिटर वाढलं तरी 1500-150 रुपये रोजचा फायदा, महिन्यात 4,500 रुपये, म्हणजे किती फायदा झाला. एका गाय मागे 3-4 हजार रुपये कमी कमी फायदा झाला ना एका गाय. मग 10 गाय असे तर महिन्याला 40,000 रुपये किंवा 30,000 तर कुठे गेले नाहीत. कारण हाय रेट मध्ये मिळते ना पेंट. तुम्ही जर दुसरं त्याच क्वालिटीचं पशु खाद्य वाढ चारत असता तेवढं दूध निघत नाही. ह्यानं 2 लिटर वाढलं तर तुमचा महिन्याला 30,000 रुपये फायदा होतोय ना. आणि बाकीचा डॉक्टर ह्याचा खर्च होतो. आता समर डायरियाचा सगळीकडे चालू आहे, पण आपल्या गोट्यावर समर डायरियाचा काही विषय चालू नाही. त्या 30+ मुळे केवळ असं मास्टरडीज तर आपल्या 0% मास्टरडीज 0%, आपल्या मास्टरडीज 0% विषय आपल्याकडे 0% मास्टरडीजचा विषय आहे. ती 30+ म्हणजे टिकून राहते. एसीने तेवढीच क्वालिटी, किंवा 30+ चालल्यामुळे कसं माहिती क्वालिटी टिकून राहते दुधाचं, किंवा एकदम जास्त दूध सोडताना एकदम कमी पण नाही. रोटेशन राहिल्यामुळं हे होत नाही ना, मस्टडीज होत नाही रोटेशन टिकून राहिल्यामुळं. किंवा जे एखादं लय वापरलं किंवा काय झालं लय दूध वाढलं एक मस्टडीज झाली किंवा कमी झालं तर होतं ना. 30+ रोटेशन गाई चालते, सकाळी 10 निघालं तर संध्याकाळी बी 10 दूध निघते असं रोटेशन. 30+ रोटेशन टिकून राहते. तुम्ही एखादी दुसरी वापरली बिल तर काय होते, सकाळी एखादं जास्त निघते संध्याकाळी लो निघते. त्याच्यामुळं गाईच्या कासावर ताण आला की मस्टडीज होती 100% होती मस्टडीज.